तर शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पुन्हा थेट गंभीर आरोप केले। ज्यावेळी चित्रलेखा पाटील यांनी केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून कालच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे। त्यांनी यावेळी आपली पार्श्वभूमी स्पष्ट करत सांगितलं की सर्वाधिक गुन्हे असलेले हे आमदार आहेत। ज्यानंतर अधिक खळबळ उडवत त्यांनी भरत गोगावले यांच्या मोठ्या रकमेच्या व्यवहाराचा व्हिडिओ देखील फोटो सहित दाखवत मोठी खळबळ उडवून दिली आहे। तर पुन्हा एक नवा कॅश बॉम्ब आज समोर येताना दिसतो आहे। महेंद्र दळवींनंतर आता भरत गोगावले यांच्यावर हा कॅश बॉम्ब पडलेला आहे आणि त्यामुळे शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी भरत गोगावलेंवर हा कॅश बॉम्ब टाकत काही धक्कादायक आरोप केले। तर हाच तो व्हिडिओ जो आता आपण बघितला। या व्हिडिओतून मोठ्या आर्थिक रकमेचा व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये भरत गोगावले स्पष्टपणे दिसतायत। भरत गोगावलेंनी नेमक्या कुठल्या मोठ्या रकमेच्या व्यवहाराचा हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ समोर आणलेला आहे याबाबत त्यांनी सवाल देखील उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक नवा व्हिडिओ बॉम्ब महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात येऊन आदळलेला आहे। आरोप करणारे आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील। आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पुन्हा त्यांनी थेट गंभीर आरोप केलेले आहेतच, मात्र त्याचबरोबर एक व्हिडिओ देखील जाहीर केलेला आहे। चित्रलेखा पाटलांनी केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून कालच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांच्याकडून। गणेश, काय नेमका संदर्भ या व्हिडिओचा आहे आणि हा व्हिडिओ दाखवताना त्यांनी नेमके आरोप काय केलेत? नक्कीच अमोल, आपण बघितलं तर कालपासून रायगड जिल्ह्यातले शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी आहेत यांची एक व्हिडिओ आहे ती ठाकरे सेनेचे जे नेते आहेत अंबादास दानवे यांनी व्हायरल केली होती आणि त्याच्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती। त्याच्यानंतर ती व्हिडिओ कुठल्या संदर्भात दाखवली गेली याच्या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। त्याच्या संदर्भातली एक व्हिडिओ आहे ती शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या ज्या आहेत चित्रलेखा पाटील यांनी देखील आज सर्वांसमोर त्यांच्या मोबाईलमधून ती दाखवलेली आहे आणि या मोबाईलमध्ये आपण जर बघितलात तर अमोल एकंदरीत त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या अशा पैशांचे बंडल असलेले जे प्रकार आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत की या देखील व्हिडिओची चौकशी व्हावी, शिवाय काल जो प्रकार घडलाय त्याच्या संदर्भात देखील अँटी करप्शन ब्युरो असेल किंवा इतर जी यंत्रणा आहेत त्यांच्या मार्फत या संपूर्ण प्रकरणाची आहे ती चौकशी व्हावी। शिवाय रायगड जिल्ह्यातल्या या नेत्यांवर अनेक गुन्हे देखील झाल्यात दाखल आहेत आणि त्या संदर्भात वेगवेगळे जे आरोप आहेत ते चित्रलेखा पाटील यांनी केलेले आहेत। आणि त्यानंतर आता आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आमदार महेंद्र दळवी असतील किंवा मंत्री भरत गोगावले असतील या व्हिडिओ नंतर आता चित्रलेखा पाटील यांनी मोठा बॉम्ब टाकलाय आणि त्याच्यानंतर आता या प्रकरणाची अशा पद्धतीने पुढे ही चौकशी किंवा या संपूर्ण संदर्भातला हा प्रकार समोर येते पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। निश्चितपणे गणेश, तुम्ही होल्ड करा। चित्रलेखा पाटील नेमके काय म्हणाल्यात हा आरोप करताना बघूया आपण। ते व्हिडिओ खरा खोटा वेगळी गोष्ट आहे, पण सखोल चौकशी तर नक्कीच झाली पाहिजे। आणि हे बघतात ना आमची पार्श्वभूमी काय, ही यांची पार्श्वभूमी। सगळ्यात जास्ती महाराष्ट्रात गुन्हे असलेला कोणी आमदार असतील तर हे घरगुती हिंसाचारापासून यांच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल। हे बघा भरत गोगावले, कॅश बॉम्ब नंबर 2। हे चीटर आमदार आहेत, हे जनतेची कशी फसवणूक करतात हे टोटल कंटिन्यू सुनील तटकरे साहेब, अनिकेत तटकरे साहेब आपल्याला सांगतातच आहेत। काहीतरी बघतं दिसतं म्हणूनच तर ते आपल्याला सांगतात ना। आणि तिसरं म्हणजे आमच्या मतदारसंघात ही कंटिन्यू खुसबुज आहे
सगळीकडे कामं अर्धवट आहेत. कॉन्ट्रॅक्टरना विचारलं की का काम केलं नाही, का अर्धवट ठेवलं, तर ते बोलतात आमदाराच्या कमिशननी आम्ही दबलेलो आहोत. नुसते हप्ते आणि कमिशन या ठिकाणी आम्हाला मानले जातात. तर ज्या प्रकारे आता चित्रलेखा पाटील यांनी हे आरोप केलेले आहेत, गणेश, कालपर्यंत एका आमदारापुरतं हे प्रकरण होतं, मात्र आता मोठ्या प्रमाणावर व्यापक स्वरूप या कॅश बॉम्बला येताना दिसतंय आणि आता भरत गोगावलेंच्या नावासह हा व्हिडिओ समोर येताना दिसतोय. कुठल्या दिशेने हे सगळं चालताना दिसतंय? नक्कीच अमोल, जर बघितलं तर आपण रायगडमध्ये महायुतीमधीलच या पक्षांमधले जे अंतर्गत वाद आहेत ते सातत्यानं समोर येत आहेत. एकीकडे आपण जर बघितलं तर तटकरे फॅमिली असेल, दुसरीकडे शिंदे सेनेचे तिन्ही आमदार असतील, यांच्यामध्ये सातत्यानं आरोप प्रत्यारोप होत आलेले आहेत. आणि त्यानिमित्तानं महायुतीमधली आपण बघितलं तर आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या, त्याच्यामध्ये देखील यांची युती आहे ती शेवटच्या स्टेपपर्यंत तुटलेली आहे. आणि त्याच्यानंतर अनेक आरोप करत एकमेकांनी प्रत्येकाच्या ज्या काही पर्सनल गोष्टी आहेत तिथपर्यंत सगळ्या या शेअर करत प्रत्येकाची आहे ती संपूर्ण ही जी त्यांचा जे प्रकार आहे तो समोर आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर आता हा जो कॅश बॉम्ब आहे त्या कॅश बॉम्बची कालपासून झालेली चर्चा आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले आणि दळवींचा हा जो व्हिडिओ समोर आणलाय त्याच्यानंतर पुन्हा एकदा रायगडच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. आणि त्याच्यानंतर आता एकीकडे आपण जर बघितलं तर ज्या वेळेला शिंदे सेना स्थापन झाली त्यावेळेला अनेक या आमदारांवर किंवा नेत्यांवर आरोप झाले आणि त्याच्यानंतर सातत्यानं हे आरोप आता होत आहेत. आणि अशा या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ नंतर पुन्हा एकदा रायगडचं राजकारण आहे ते अमोल ढवळून निघालेलं पाहायला मिळतंय. निश्चित. धन्यवाद गणेश या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.